महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अशी एक घटना घडली आहे ज्यामुळे संपूर्ण राज्य हादरलंय आणि अनेक लोकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झालाय की पडद्यामागे नक्की काय चाललं होतं. कारण ज्या व्यक्तीला अनेकांनी आध्यात्मिक गुरु मानलं, ज्याच्या दरबारात मोठमोठे लोक जात होते, ज्याच्या नावावर श्रद्धा आणि अंधश्रद्धेची एक मोठी दुनिया तयार झाली होती, तोच माणूस आज अचानक एका प्रचंड वादाच्या केंद्रस्थानी उभा राहिलाय. आणि या प्रकरणाचं नाव आहे कॅप्टन अशोक खरात भोंदू बाबा प्रकरण. मित्रांनो, सुरुवातीला ही गोष्ट अनेकांना साधी वाटली होती. काहींना वाटलं हा फक्त एक साधा वाद आहे जो काही दिवसात शांत होईल. पण जसजशी माहिती बाहेर येऊ लागली तसतसं संपूर्ण चित्र बदलू लागलं. आणि आता या प्रकरणाकडे फक्त एका व्यक्तीचा गुन्हा म्हणून नाही तर मोठ्या जाळ्याच्या स्वरूपात पाहिलं जात आहे. कारण तपासात अशी माहिती समोर येत आहे की या बाबाच्या संपर्कात काही मोठे राजकीय चेहरे, काही प्रभावशाली लोक आणि काही अधिकारी देखील होते. सुरुवातीला लोकांना वाटलं की हे फक्त अफवा असतील, पण काही व्हिडिओ, फोटो आणि इतर पुरावे समोर आल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली. लोक म्हणू लागले की जर हे सगळं खरं असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ही खूप मोठी धक्कादायक गोष्ट ठरू शकते. कारण जनता ज्यांच्यावर विश्वास ठेवते, ज्यांना मत देऊन निवडून देते, त्या लोकांची नावं जर अशा प्रकरणात समोर आली तर त्याचा परिणाम फक्त राजकारणावर नाही तर समाजाच्या मानसिकतेवरही होतो. या प्रकरणाची सुरुवात कशी झाली हे समजून घेणंही खूप महत्त्वाचं आहे. काही वर्षांपूर्वी या बाबाचा दरबार वेगाने प्रसिद्ध होऊ लागला होता. अनेक लोक तिथे समस्या घेऊन जात होते. काही लोक आरोग्याच्या समस्या घेऊन, काही करिअरच्या, काही राजकारणातील अडचणी घेऊन. तिथे जाऊन काही लोकांना समाधान मिळाल्यासारखं वाटत होतं आणि त्यामुळे त्या बाबाची प्रसिद्धी वाढत गेली. पण जसजसा त्याचा प्रभाव वाढत गेला तसतसं त्याच्या भोवती संशयाचं वर्तुळही तयार होऊ लागलं. काही लोक म्हणू लागले की या दरबारात जे काही घडत आहे ते साधं आध्यात्मिक मार्गदर्शन नाही तर त्यामागे काही वेगळे व्यवहार चालतात. सुरुवातीला या गोष्टींना फारसं महत्त्व दिलं गेलं नाही, कारण अशा प्रकारच्या अफवा अनेकदा पसरतात. पण अचानक काही घटना घडल्या आणि त्या घटनांमुळे या संपूर्ण प्रकरणाकडे लोकांचं लक्ष वेधलं गेलं. विशेष म्हणजे काही राजकीय नेत्यांचे त्या बाबासोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. त्या व्हिडिओंमध्ये काही नेते त्या दरबारात बसलेले दिसत होते, काही त्याच्याशी चर्चा करताना दिसत होते. हे व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनीही प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली. त्यांनी विचारलं की जर हा माणूस खरोखरच संशयास्पद आहे तर मोठे लोक त्याच्याकडे का जात होते. याच दरम्यान आणखी एक चर्चा सुरू झाली आणि ती म्हणजे काही रहस्यमय घटनांची. काही लोकांचा दावा होता की काही ठिकाणी विचित्र प्रकारचं साहित्य सापडलं आहे ज्याचा संबंध तांत्रिक क्रियांशी जोडला जात आहे. त्यामुळे लोकांच्या मनात आणखी प्रश्न निर्माण झाले. सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरू झाल्या. काही जण म्हणत होते की हे सगळं राजकीय षडयंत्र आहे, तर काही जण म्हणत होते की सत्य खूप मोठं आहे आणि ते हळूहळू बाहेर येईल. अशा परिस्थितीत एक गोष्ट स्पष्ट झाली की हे प्रकरण आता छोटं राहिलेलं नाही, कारण आता या प्रकरणात अनेक स्तर उलगडत चालले होते. काही लोक म्हणत होते की या बाबाकडे काही व्हिडिओ आहेत ज्यामध्ये मोठ्या लोकांचे रहस्य कैद झाले आहे. जर हे व्हिडिओ खरे असतील तर अनेक लोकांसाठी मोठी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे आता सगळ्यांची नजर एका गोष्टीवर लागली होती की पुढे काय होणार. कारण महाराष्ट्रात अनेक वेळा राजकीय वाद झाले आहेत, पण हा वाद थोडा वेगळा होता. यात अंधश्रद्धा, सत्ता, प्रभाव आणि गुप्त संबंध या सगळ्यांचा एक विचित्र संगम दिसत होता. आणि म्हणूनच लोकांना उत्सुकता लागली होती की पुढे तपासात नक्की काय समोर येणार आहे. या प्रकरणाला खऱ्या अर्थाने वेग आला तो त्या दिवशी जेव्हा पोलिसांनी एक गुप्त ऑपरेशन राबवण्याचा निर्णय घेतला. कारण तपास यंत्रणांना आधीच माहिती मिळाली होती की परिस्थिती खूप संवेदनशील आहे आणि जर थेट कारवाई केली तर पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एका विशेष टीमची तयारी करण्यात आली आणि पूर्ण प्लॅन अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला. बाहेरून पाहिलं तर सगळं अगदी सामान्य वाटत होतं, पण आतमध्ये मोठी तयारी सुरू होती. सूत्रांच्या माहितीनुसार पोलिसांनी परिसरात अचानक बंदोबस्त वाढवला आणि एक वेगळीच कथा तयार केली. लोकांना सांगण्यात आलं की परिसरात एक संशयास्पद व्यक्ती दिसली आहे आणि चोरीचा धोका आहे. त्यामुळे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हा सगळा प्लॅन फक्त एका उद्देशाने तयार करण्यात आला होता आणि तो म्हणजे कोणालाही संशय न येता योग्य वेळी कारवाई करणे. काही वेळानंतर पोलिसांची टीम त्या घराजवळ पोहोचली जिथे कॅप्टन अशोक खरात असल्याची माहिती मिळाली होती. आतमध्ये नेमकं काय होणार हे त्या क्षणी कोणालाही माहीत नव्हतं, पण वातावरण खूप तणावपूर्ण झालं होतं. जेव्हा पोलिसांनी खात्री केली की तो घरातच आहे तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांना लगेच संदेश पाठवण्यात आला. त्यानंतर क्राईम ब्रँचची टीम तात्काळ तिथे पोहोचली आणि कारवाई सुरू झाली. या कारवाई दरम्यान जे घडलं ते खूपच नाट्यमय होतं.
सांगितलं जातं की पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने सुरुवातीला विरोध करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर त्याने पोलिसांना घाबरवण्याचाही प्रयत्न केला. काही लोकांच्या म्हणण्यानुसार त्याने पोलिसांना इशारे दिले की तुम्ही चुकीचं करत आहात आणि याचे परिणाम भोगावे लागतील. पण पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता आपलं काम सुरू ठेवलं. कारण त्यावेळी तपास अधिकाऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचं होतं ते म्हणजे सत्य बाहेर आणणे. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात चर्चा सुरू झाली. काही लोक म्हणू लागले की आता खऱ्या अर्थाने तपासाची सुरुवात झालीये, कारण आत्तापर्यंत जे काही समोर येत होतं ते फक्त अफवा किंवा अंदाज होते. पण आता अधिकृत तपास सुरू झाल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होऊ शकतात. विशेष म्हणजे या प्रकरणात काही व्हिडिओंचा उल्लेख वारंवार होत होता. सांगितलं जात होतं की या व्हिडिओंमध्ये काही प्रभावशाली लोक दिसतात आणि त्यामुळे तपास आणखी संवेदनशील बनला आहे. जर या व्हिडिओंमध्ये खरोखरच मोठ्या लोकांची नावं असतील तर त्याचे राजकीय परिणाम खूप मोठे होऊ शकतात. याच दरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. सूत्रांच्या मते अटकेच्या काही दिवस आधी काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत काही बैठका झाल्या होत्या. या बैठका नेमक्या कशासाठी झाल्या होत्या आणि त्यात काय चर्चा झाली होती याबद्दल अजून स्पष्ट माहिती मिळालेली नाही. पण या बातमीमुळे संशय आणखी वाढला. कारण जर खरंच अशा बैठकांचा संबंध या प्रकरणाशी असेल तर तपासाची दिशा पूर्णपणे बदलू शकते. त्यामुळे आता तपास यंत्रणांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. त्यांना फक्त एका व्यक्तीच्या गुन्ह्याची चौकशी करायची नाही, तर संपूर्ण जाळं उलगडायचं आहे. आणि म्हणूनच प्रत्येक माहितीची बारकाईने पडताळणी केली जात आहे. महाराष्ट्रातील लोक सुद्धा आता या प्रकरणाकडे खूप लक्ष देऊन पाहत आहेत. कारण लोकांना जाणून घ्यायचंय की खरं काय आहे आणि या सगळ्या गोष्टींच्या मागे नक्की कोण आहे. आता या संपूर्ण प्रकरणाचा पुढचा टप्पा सर्वात महत्त्वाचा मानला जात आहे. कारण तपास जसजसा पुढे जात आहे तसतसं अनेक नवे प्रश्न समोर येत आहेत. पोलिसांच्या हाती काही इलेक्ट्रॉनिक पुरावे लागल्याची चर्चा सुरू झाली आहे आणि त्यामध्ये काही व्हिडिओ क्लिप्स आणि इतर माहिती असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडिओंची तपासणी सुरू आहे आणि तज्ज्ञांची टीम त्यांचा बारकाईने अभ्यास करत आहे. कारण या व्हिडिओंमध्ये काय आहे यावरच या प्रकरणाची दिशा ठरू शकते. जर त्यामध्ये काही प्रभावशाली लोकांचे संदर्भ आढळले तर राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे समाजातही या प्रकरणामुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेक लोक म्हणत आहेत की अशा प्रकारच्या घटनांमुळे अंधश्रद्धेबद्दल पुन्हा विचार करण्याची गरज आहे. कारण जेव्हा एखादी व्यक्ती आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या नावाखाली लोकांचा विश्वास जिंकते आणि नंतर त्याच विश्वासाचा गैरवापर करते तेव्हा समाजाला मोठा धक्का बसतो. त्यामुळे अनेक सामाजिक कार्यकर्तेही या प्रकरणावर प्रतिक्रिया देत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की सत्य काहीही असो पण तपास पूर्णपणे निष्पक्ष झाला पाहिजे आणि दोषी कोणताही असो त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. याच दरम्यान काही राजकीय प्रतिक्रिया देखील समोर येऊ लागल्या आहेत. काही नेत्यांनी सांगितलं की तपासाला पूर्ण सहकार्य दिलं जाईल, तर काहींनी या प्रकरणाचा राजकारणासाठी वापर होऊ नये अशी मागणी केली. पण सामान्य लोकांच्या मनात एकच प्रश्न आहे की शेवटी सत्य काय आहे. कारण अनेक अफवा आणि चर्चा चालू असल्या तरी अंतिम सत्य फक्त तपासातूनच समोर येऊ शकतं. त्यामुळे आता सगळ्यांची नजर पुढील काही दिवसांवर लागली आहे. कारण तपास यंत्रणा ज्या पद्धतीने काम करत आहेत त्यावरून असं वाटतं की अजून अनेक खुलासे होऊ शकतात. कदाचित काही नावं समोर येतील, कदाचित काही मोठे पुरावे उघड होतील. पण एक गोष्ट निश्चित आहे की हे प्रकरण आता फक्त एका व्यक्तीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. हे प्रकरण आता संपूर्ण व्यवस्थेची परीक्षा घेणारं ठरू शकतं. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता शांतपणे पण लक्षपूर्वक या सगळ्या घडामोडी पाहत आहे आणि प्रत्येकाला एकच अपेक्षा आहे की जे काही सत्य आहे ते पूर्णपणे बाहेर यावं आणि न्याय मिळावा. कारण शेवटी लोकशाहीत सर्वात मोठी ताकद ही सत्याची आणि जनतेच्या विश्वासाची असते. जर तो विश्वास टिकवायचा असेल तर अशा प्रत्येक प्रकरणाचा शेवट सत्य आणि न्यायानेच झाला पाहिजे. त्यामुळे पुढील काही दिवस या प्रकरणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राची नजर आता याच तपासावर लागलेली आहे.